श्री गुरुचरित्र अध्याय 8। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी। श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय सांग। श्री गुरु मूर्ती कृपा सिंधू, माझे मणी लागला वेधू। चरित्र ऐकता महानंदू, अति उल्हास होतसे। परी सोणी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध अति गहन। सांगता झाला विस्तारोण, श्रोते तुम्ही अवधारा। गोकर्ण क्षेत्री श्रीपादयती, राहिले वर्षे 3 गुप्ती। तेथोणी श्रीगिरी पर्वता येती, लोकानुग्रह कारणे। जयाचे करिता चरण दर्शन, समस्त तीर्था समान जाण। चरणं पवित्रं विततं पुराणं, वेदश्रुती ऐसे बोलतसे। समस्त तीर्थे गुरुचरणी, तो का हिंडे तीर्थभवनी। लोकानुग्रहा लागुनी, जात असे परियेसा। मासचारी क्रमोणी तेथे, आले निवृत्ती संगमाते। दर्शन देती साधू भक्तांते, पातले तया कुरवपुरा। कुरवपूर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे नीर। महिमा तेथील सांगता अपार, भूमंडळांत दुर्लभ। तेथील महिमा सांगता, विस्तार होईल बहुत कथा। पुढे असे चरित्र अमृता, सांगेन ऐका एक चित्ते। श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती राहिली भूमीवरी। प्रकटे महिमा अपरंपारी, सांगता विस्तार असे देखा। जे जण भजती भक्तांसी, सौख्य पावती अप्रयासी। कन्या पुत्र लक्ष्मीसी, चिंतिले फळ पावती। समस्त महिमा सांगावयासी, विस्तार होईल बहुवसी। नामधारका स्वस्थ परियेसी, सांगेन किंचित तुजाता। पुढे अवतार व्हावया गती, सांगेन ऐका एक चित्ती। श्रीपाद कुरवपुरा असती, कार्यकारण मनुष्य देही। अवतार व्हावयाचे कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन। वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, होता तया ग्रामी। त्याची भार्या होती देखा, नाम तियेचे अंबिका। सुशीला आचारपती सेविका, महापुण्य सती देखा। तियेचे पुत्र होऊनी मरती, पूर्वकर्मफळ अर्जिती। अनेक तीर्थे आचारती, तिने केली परियेसा। ऐसे असता जे होणार गती, पुत्र जाहला मंदमती। माता स्नेह करी भक्ती, अपूर्व आपणासी म्हणूनी। वर्धता माता पित्या घरी, विप्रात्मज वाढला प्रतिकरी। व्रतबंध करील कुळाचारी, वेदाभ्यास करावया। विद्या नये तया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा। चिंता वर्ते त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती। अनेक देव आराधोणी, पुत्र लाधलो कष्टोणी। प्राचीन कर्म न सुटे म्हणून, चिंता करी अहोरात्र। अनेक प्रकारे शिकवी त्यासी, ताडन करी बहुवसी। होतसे दुःख जननीसी, वर्जी आपुले पतिते। पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाही ता आम्हा घरी। कष्ट करोणी नाना परी, पोसिली एका बाळकासी। विद्या नयेची वेद त्यासी, वाया मारुण का कष्टसी। प्राचीन कर्म न सुटे त्यासी, की मूढ होऊनी उपजावे। आता जरी तुम्ही यासी, ताडन कराल अहर्निशी। प्राण त्याजीन मी भरवसी, म्हणूनी विणवी पतिते। स्त्रियेचे वचन ऐकोणी, विप्र राहिला निचिंतमणी। ऐसा काही काळ क्रमोणी, होता तया ग्रामांत। वर्तता ऐसा तया स्थानी, विप्र पडला असमाधानी। दैव वशे करोणी, पंचतत्व पावला परियेसा। मग पुत्रासहित ते नारी, होती तेथे कुरवपुरी। याचुनी आपुले उदरभरी, येणे परी जीवित्व रक्षी। विप्र स्त्रियेचा पुत्र देखा, विवाह योग्य झाला निका। निंदा करीती सकळिका, मतिहीन म्हणूनिया। कन्या न देती तयासे कोणी, म्हणती काष्टे वाहतो का पाणी। समस्त म्हणती असे दूषणी, उदरभरी येणे विद्ये। समस्त लोक म्हणती त्यासी, तू दगडा परी व्यर्थ जन्मलासी। लांछंद लावणी वंशासी, अरे मूर्खा कुळनाशका। तुझ्या पितयाचा आचार, ख्याती असे चारी राष्ट्र। जाणे धर्म वेदशास्त्र, त्याचे पोटी अवतरलासी। बोल आणिलासी तुवा पितरांसी, घातले तया अधोगतीसी। भिक्षा मागुणी उदरभरीसी, लाज कैसी तुझन वाटे। जन्मोनिया संसारी, काय व्यर्थ पशुचिये परी।
अथवा गंगेत प्रवेश करी, काय जन्मोनी सार्थक. ऐसे ऐकोणी ब्रह्मचारी, दुःख करीत नाना प्रकारी, मातेसी म्हणे ते अवसरी, प्राण त्यागीन मी आता. निंदा करीती सर्वही मज, असोनी देह कवण काज, पोसू न शके माते तुझ, जाईन अरण्यवासासी. ऐकोणी पुत्राचे वचन, माता करी चिंता गहन, शोक दुःखे करुण, विलाप करीते नारी. माता सूत दुःख करीत, गेले गंगा प्रवाहांत, तेथे देखिले जगद उद्धारित, श्रीपाद योगी स्नान करिता. जाऊनी दोघे लागले चरणी, विनविताती कर जोडुनी, वासना असे आमुचे मणी, प्राण त्याजावा गंगेत. निरोप द्यावा जी आम्हासी, सद्गती व्हावया कारणासी, आत्महत्या महादोषी, म्हणून विनवितो कृपा सिंधू. ऐकोणी विप्रसतीचे वचन, पुसती श्रीपाद कृपायमान, का संकटी तुमचे मन, त्याजिता प्राण काय निमित्त. विप्रस्त्री तयावेळी, सांगतसे दुःख सकळा, म्हणे स्वामी भक्तवत्सला, तारावे आम्हा बाळकांते. पुत्राविन कष्ट भारी, अनेक तीर्थे पादचारी, केले व्रत पूजा जरी, सकळ देव आराधिले. व्रते उपवास सांगू किती, करीते झाले अपरिमिती, झाला पुत्र हा दुर्मती, निंदा करीती सकळ जण. वेदशास्त्र संपन्न, पती माझा होता ब्राह्मण, त्याचिये पोटी झाला हीन, मंदमती दुरात्मा हा. कृपा करी गा श्रीपाद यती, जन्मोजन्मी दैवगती, पुत्र न व्हावा मंदमती, ऐसा प्रकार सांगावा. कृपासागर दैन्यहरण, म्हणून धरिले तुझे चरण, शरणागताचे करावया रक्षण, आलासी आजी कृपा सिंधू. जन्मोनिया संसारी, कष्ट केले नाना परी, न देखेचे सौख्य कुसरी, परी जाहले पुत्र न राहती. वांचोनिया हा एक सूत, शेळीचे गळा स्तन लोंबत, वृथा जन्मला म्हणत, विनवितसे श्री गुरुसी. देवा आता ऐसे करणे, पुढील जन्मी मनुष्यपणे, पूज्यमान पुत्र पावणे, जैसा पूज्य तू जगत्रयासी. सकळ लोक ज्यासी वंदिती, ऐसा पुत्र व्हावे म्हणती, उपाय सांगा श्री गुरु यती, म्हणून चरणा लागली. त्याचेनी माते उद्धार गती, मागुती न होय पुनरावृत्ती, पितराम सकळाम स्वर्ग प्राप्ती, लाधे ऐसे निरोपावे. वासना असे माझे म्हणी, पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी, बाळपणीच पाहो नयनी, पूज्यमान समस्तांसी. ऐकोणी तियेचे वचन, सांगती कृपा भक्ती पाहुण, करीवो ईश्वर आराधना, पुत्र होईल श्रीहरी ऐसा. गवळियाचे घरी देखा, कृष्ण उपजला कारणिका, व्रत केले गवळिया ऐका, ईश्वराची आराधना. तैसा तू आराधी ईश्वर, पुत्र पावशील हा निर्धार, तुझा मनोरथ साचार, पावेल सिद्ध श्रीपाद म्हणती. विप्रस्त्री म्हणे ते वेळी, कैसे व्रत आचारले गवळी, कैसा पूजिला चंद्रमौळी, विस्तारावे मजप्रती. तैसेच व्रत करीन आपण, म्हणून धरी सद्गुरु चरण, कृपामूर्ती सद्गुरु जाण, सांगता झाला ते वेळी. म्हणती श्रीपाद यती तियेसी, ईश्वर पूजी हो प्रदोषी, मंदवारी तू विशेषी, पूजा करी भक्तीने. पूजा करी जे गवळणी, विस्तार असे स्कंद पुराणी, कथा सांगेन ऐक काणी, म्हणती श्री गुरु तियेसी. ऐकोणी श्री गुरुचे वचना, संतोषली विप्रांगणा, पुढती घाली लोटांगणा, तया श्रीपाद श्री गुरु प्रती. विप्रस्त्री म्हणे स्वामीसी, अभिनव माते निरोपिलेसी, देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्ण ऐसा. आपण केलिया पूजा जरी, फळ पावेन निर्धारी, पूर्वी झाले कवणे परी, विस्तारावे दातारा. श्री गुरु सांगती तियेसी, सांगेन ऐक एक चित्तेसी, उज्जनी नाम नगरीसी, जाहले विचित्र परियेसा. तया नगरी चंद्रसेन, राजा होता धर्मपरायण, त्याचा सखा असे प्राण, मणिभद्र नामे परियेसा. सदा ईश्वर भक्ती करी, नाना प्रकारे अपरंपारी, भोळा देव प्रसन्न करी, दिधला चिंतामणी एक. कोटी सूर्याचा प्रकाश, माणिक शोभे महासरस, कंठी घालिता महाहर्षी, तया मणिभद्र रायासी. तया मण्याचे लक्षण, सुवर्ण होय लोह पाषाण, तेज फाकले ज्यावरी जाण, ते कणक होय परियेसा.
जे जे चिंतित मानसी ते ते पावत त्वरितेसी. ऐसी ख्याती माणिकासी समस्त राजे कांक्षा करीती. इष्टत्वे मागती किती एक मागो पाठविती ते माणिक. बलात्कारे इच्छिती एक राजे वांछिती परियेसा. म्हणती विक्रय करुणी देखा आपणा द्यावे ते माणिका. जरी न देशी स्वाभाविका तरी युद्धा लागी येऊ म्हणती. राजे समस्त मिळवणी पातले नगराते उज्जनी. अपार सैन्य मिळवणी वेढिले तया नगरासी. ते दिवशी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजनासी. शंका न धरिता मानसी एक चित्ते पूजितसे. पूजा पाहुणी शिवाची मुले म्हणती गवळी यांची. खेळू चला आम्ही असेची लिंग करुणी पूजू आता. म्हणून विनोदे करुणी आपुले गृह सन्निधानी. एकवटोनी पाषाणी कल्पिले तेथे शिवालया. पाषाणाचे करुणे लिंग पूजा करीत बाळके चांग. नाना परीची पत्री सांग कल्पिती तेथे पूजेसी. षोडशोपचारे पूजा करीती उदक नैवेद्य समर्पिती. ऐसे कौतुके खेळती गोपकुमार तये वेळी. गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रांते नेती बोलावुनी. भोजना कारणे म्हणून गेले सकळही बालक. त्यातील एक गोपी सुत लिंग भुवन न सोडित. त्याची माता जवळी येत मारी आपुले पुत्रासी. म्हणे कुमारा भोजनासी चाल गृहासी झाली निशी. काही केल्या न जाय परियेसी तो गोप कुमारक. कोपे करून ते गवळीनी मोडी पूजा खेळ अंगणी. पाषाण दूर टाकुनी गेली आपुले सदनासी. पूजा मोडिता तो बाळक प्रलाप करी अनेक. मूर्छा येऊनी क्षणेक पडिला भूमीवरी अवधारा. लय लावणी लिंगस्थानी प्राण त्यजू पाहे निर्वाणी. प्रसन्न झाला शूलपाणी तया गोपसुता कारणे. शिवालय रत्नखचित सूर्यासमान प्रभावंत. लिंग दिसे रत्नखचित जागृत झाला तो बाळ. निजरूप धरी गौरी रमण उठवी बाळ करी धरुण. वरमाग म्हणे मी झालो प्रसन्न देईन जे वांछिसे ते. बाळके नमिले ईश्वरासी कोपेन करावा मातेसी. पूजा बिघडली तव प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे. ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिधला बहुप्रीती. प्रदोष समयी पूजा देखती गवळीनी होय देवजननी. तिचे पोटी देईल सुत तोची विष्णू अवतार ख्यात. न करी पूजा पहिली म्हणत पोशील आपुले पुत्रासी. जे जे मानसी तू इच्छेसी पावेल ते ते धरी मानसी. अखिल सौख्य तुझिया वंशासी पुत्र पौत्रेसी नांदसील. प्रसन्न होऊनी गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती. लिंग राहिले रत्नखचिती गवळ्या घरी याची परी. कोटी सूर्य प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस. लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकर. आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीती चोजे. सांडुणी द्वेष बोलती सहजे भेटू म्हणती रायासी. पाहे या पवित्र नगरांत सूर्य झाला असे उदित. राजा असे बहुपुण्यवंत ऐसी याची विरोध न करावा. म्हणून पाठविती सेवकासी भेटू म्हणती रायासी. राजा बोलवी तयांसी आपुले गृहासी नगरांत. इतुके होता ते अवसरी राजा पुसतसे प्रतिकरी. यात्री असता अंधगारी उदय पावला केवी सूर्य. राजा चंद्रसेन सहित पाहवया येती कौतुकार्थ. दिसे विचित्र रत्नखचित विशालय अनुपम. येण्याची परी गवळ्याचे सदन अतिरम्य विराजमान. पुसता झाला आपण तया गवळी कुमारकाते. सांगितले सकळ वृत्तांत संतोष करीती राजे समस्त. गवळ्यांत राजा तू म्हणत देती नाना देश संपदा. घेऊनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ. शनी प्रदोष पूजा सफळ भय कैचे तया राजा. गवळी कुमार येऊनी घरा सांगे माते विस्तारा. पुढे येईल तुझ्या उदरा नारायण अवतारोणी. ऐसा ईश्वर दिधला वर संशय न करी तू निर्धार. संतोषला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषाची. मोडिली पूजा म्हणून म्या विनविला शूलपाणी. क्षमा करुणी घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी.
ऐसा ईश्वर प्रसन्न झाला, प्रदोष पूजने तया फळला, श्रीपाद सांगती तया वेळा, विप्रस्त्री कारणे तुझे मणी असेल जरी, होईल पुत्र मजसरी, संशय सोडून निर्धारी, शनी प्रदोषी पूजी शंभू. ऐसे म्हणून श्रीपाद देव, चक्रवर्ती भोळा शिव, विप्रस्त्रियेचा पाहुणी भाव, प्रसन्न होत तयावेळी, बोलावणे तिचे कुमरासी, हस्त ठेविती मस्तकेसी, ज्ञान जाहले तत्काळेसी, त्रिवेदी झाला तो ब्राह्मण. वेदशास्त्रादी तर्क भाषा, म्हणता झाला अतिप्रकाशा, विस्मय झाला असे सहसा, विप्र म्हणती आश्चर्य. विस्मय करुणी विप्रवणिता, म्हणे ईश्वर हाची निश्चिता, कार्यकारणी अवतार होता, आला नरदेह धरोणी. पूर्वजन्मीचे पुण्यार्जित, जोडला आम्हा हा निश्चित, भेटला असे श्री गुरुनाथ, म्हणून नमिती क्षणोक्षणा. म्हणे ईश्वर तूची होसी, पूजा करीन तुझी मी प्रदोषी, मिथ्या नोहे तुझे वाक्यासी, पुत्र व्हावा तुझ ऐसा. ऐसा निश्चय करोणी, पूजा करीती नित्य येऊणी, प्रदोष पूजा अति गहणी, करी श्रीपाद रायासी. पुत्र तिचा झाला ज्ञानी, वेदशास्त्रार्थ संपन्नी, पूज्य जाहला सर्वांहुनी, ब्रह्मवृंद मानित. विवाह झाला मग यासी, पुत्र पौत्री नांदे हर्षी, श्री गुरु कृपा होय जासी, ऐसे होय अवधारा. ऐसा श्री गुरु कृपावंत, भक्तजना असे संरक्षित, ऐक शिष्या एक चित्त, नामधारका श्रीमता. नामधारक भक्तासी, सांगे सिद्ध विस्तारेसी, पर्येसा समस्त अहर्निशी, म्हणे सरस्वती गंगाधरू.